अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं घर असलेल्या व्हाईट हाऊसच्या सुरक्षेला तडा गेलाय। एका नागरिकानं व्हाईट हाऊसची वेस ओलांडली आहे। सुरक्षा भिंत ओलांडून तो व्हाईट हाऊसमध्ये घुसलेला आहे। अमेरिकन झेंडा हातात घेऊन त्यांनी ही सुरक्षा भिंत ओलांडली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे। सुरक्षा भिंत ओलांडणारा नागरिक कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। सध्या नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण तो व्हाईट हाऊस वर कायम धोक्याची घंटा असते, कडक सुरक्षा व्यवस्था तिथे असते। त्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक उदाहरणं दिली जात असताना एक अमेरिकन नागरिक हातात झेंडा घेऊन ओबामांना भेटण्यासाठी थेट व्हाईट हाऊसची सुरक्षा भिंत ओलांडून व्हाईट हाऊसमध्ये घुसल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि या सुरक्षा भिंत ओलांडणारा नागरिक कॅमेरामध्ये सध्या कैद झालेला आहे। या नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमेरिकेतील एका नागरिकाने व्हाईट हाऊसची सुरक्षा भिंत ओलांडलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ दुसऱ्या अमेरिकन नागरिकाने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे। या व्हिडिओमध्ये हा नागरिक हातात अमेरिकेचा झेंडा घेऊन व्हाईट हाऊसची सुरक्षा भिंत ओलांडताना दिसतोय। या सुरक्षा भिंतीच्या आत आल्यानंतर त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आत घुसताच त्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। आपण अमेरिकेवर आयसिस हल्ला करणार असल्याचं समजताच अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणात मोठी वाढ करण्यात आली, मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हाईट हाऊसची सुरक्षेला तडा गेल्याचं स्पष्ट झालंय।